बाबा झगडा तुम्ही कशाला करताय झगडा बाबा झगडा घरी कपड्या वाचून झाला उघडा बाबा उघडा घरी कपड्या वाचून झाला उघडा बाबा उघडा गावात घर नाही रानात शेत नाही गावात घर नाही रानात शेत नाही उपाशी मरतात पोटी आले उपाशी मरतात पोटी आले एकच आशया मोठी गरीबाला मिळू द्या रोटी एकच आशया मोठी गरीबाला मिळू द्या रोटी काँग्रेस असू असू द्या कुठली पार्टी आणि एकच आशा मोठी गरीबांना मिळू द्या रोटी एकच आशा मोठी एकच आशा मोठी एकच आशा मोठी गरीबांना मिळू द्या रोटी एकच आशा मोठी गरीबांना मिळू द्या रोटी. जागरण अभियान मोहिमेच्या या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आपण भर पावसात खरंच ओबीसीच्या प्रश्नाची जाणीव असल्यामुळं उपस्थित राहिलात. यानंतर या ठिकाणी हा आरक्षणाचा जो गोंधळ हा पूर्ण ज्यांनी लिहिला अशा आमच्या संघटनेचे खजिनदार अतिशय तरुण वयात अतिशय चांगलं लेखन करतात श्रीयुत धनंजय झुरंगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं गोड काम करावं आणि त्यानंतर आपला जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथला कार्यक्रम संपेल, परंतु महाराष्ट्रव्यापी जनजागरण मोहिमेची सुरुवात आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय. मी धनंजय झुरंगेंना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. महात्मा फुलेंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत आणि त्यांच्या वाड्यासमोर ओबीसी महासंघटनेने महाराष्ट्रात सर्वप्रथम हा आवाज उठवलेला आहे. ह्या आवाजामध्ये सर्वप्रथम मी प्रकाशजी आंबेडकरांचा आभार मानीन. त्यांनी सर्वप्रथम ओबीसी महासंघटनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आम्हाला हा गोंधळ घालण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये प्रथम या ठिकाणी आम्हाला आलेल्या लाईट नव्हती, कनेक्शन नव्हतं. शेजारच्या घरामध्ये आमचे कार्यकर्ते दांडेकडे गेले, त्यांनी त्यांना समजून सांगितलं, एका मिनिटामध्ये त्यांनी आम्हाला कनेक्शन दिलं. त्यांचे मी आभार सर्वप्रथम मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी IBNचे लोकमतचे प्रमुख पदाधिकारी वार्तांकन करण्यासाठी पावसामध्ये आले, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे ढोले पाटील त्यांनी ह्या कार्यक्रमाचे फोटोग्राफी करण्यासाठी सकाळपासून त्यांची व्यक्ती तिथे हजर होती, त्यांचे मी आभार मानतो. तसेच उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्राचे पराजी वडगावकर, मना कांबळे भारी बहुजन महासंघाचे, त्याचप्रमाणे पुणे नगरीचे माजी उपमहापौर नाना नाशिककर, असे अनेक कार्यकर्ते नावं गेली तेवढी कमी आहे, तर कोणी नाराज होऊ नका, या सर्वांचे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे संग्राम गोंधळी संग्राम यांना मी फक्त फोनवरती लिहून दिलं होतं गोंधळ कशा प्रकारे करायचा आणि कशा प्रकारे आपलं इथं नियोजन करायचे. त्यांनी अत्यंत फक्त फोनवरती त्यांनी हे सर्व पाठांतर केलेलं आहे. त्यांचे मी या सर्व कमिटीचं वसुंधरा आपल्या ओबीसी महासंघटनेच्या वतीनं आभार मानतो. आणि जर कोणी नजर करून आले असेल त्या सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला अशी घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.